सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव्स से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। वचनाकडे आपण जाऊया। आज जी गोष्ट आम्ही पाहणार आहोत, जे प्रभू करतो त्याला ठाऊक असतं आणि ठाऊक असणाऱ्या गोष्टी देव आमच्या जीवनामध्ये करत आहे। कोणती गोष्ट प्रभू लपवून करत नाही, परंतु करत असताना कधी कधी जे आमच्यामध्ये आहे त्याच्याद्वारे देव चमत्कार करतो। देवाला आमच्या जीवनामध्ये चमत्कार करायचा असतो, परंतु चमत्कार होत असताना आम्हाला असं वाटतं चमत्कार स्वर्गातनं कुठेतरी घडला पाहिजे। आमची अपेक्षा, आमचा आर्थिक प्रश्न कुठल्या तरी व्यक्तीच्या द्वारे सुटला पाहिजे, आमची अपेक्षा। कधी कधी रोगातनं सुटका मिळावी यासाठी म्हणतो जगामध्ये कुठल्या तरी अद्भुत मेडिसिनचा शोध लागावा, याच्याद्वारे मला आरोग्य मिळालं पाहिजे, हे आमची अपेक्षा प्रिया। कधी कधी आम्हाला असं वाटतं जे माझा बिझनेस आहे त्या बिझनेस मध्ये देवानं बदल करावा, नवीन बिझनेस मला द्यावा आणि त्याच्याद्वारे माझे आर्थिक प्रश्न सुटावा, ही आमची अपेक्षा असते। परंतु आज जे आम्ही ऐकणार आहोत त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये जे आहे याच्याद्वारे देव चमत्कार करणार आहे। जे तुमच्यामध्ये आहे, जी तुमची बुद्धी देवानं तुम्हाला दिलेली आहे, जो परिवार तुम्हाला दिलेला आहे, जो देश, जे घर तुमच्यासाठी दिलेलं आहे, जेवढं शिक्षण तुम्हाला दिलेलं आहे, जेवढं ज्ञान तुम्हाला दिलं तेवढाच द्वारे देव तुमच्यामध्ये काम करणार आहे। आणि करत असताना काही गोष्टी देव आमच्याकडे पाहतो। जोपर्यंत देव तुमचं निरीक्षण करत नाही, येशू तुमच्याकडे पाहत नाही, तोपर्यंत तुमच्यासाठी चमत्कार घडू शकत नाही। येशू पहिल्यांदा तुमचं निरीक्षण करतो, येशू पहिल्यांदा तुमच्या जीवनाकडे पाहतो, तुमच्या जीवनाची तपासणी करतो आणि ज्या वेळेस ती तपासणी करत असताना विविध प्रकारच्या परीक्षेच्या द्वारे तुम्हाला कसास लावण्याचं काम तो करतो प्रिया। देव परीक्षा घेतो। म्हणून दावीद म्हणतो मी पीडित झाल्यानं माझं बरं झालं, कारण त्यामुळे मी तुझा मार्ग जाणायला शिकलो। आम्हाला पीडा नकोय, आम्हाला असं वाटतं की देव आल्यानंतर त्यानं आमच्यातल्या पीडा काढून टाकाव्या, पण देवाची ओळख व्हावी याच उद्देशानं पीडा आमच्या जीवनामध्ये येतात। जर पीडाच आल्या नसता तर कोणी व्यक्ती या ठिकाणामध्ये आला नसता, कोणी व्यक्तीला देवाची गरज लागली नसती। जोपर्यंत मानवी जीवनामध्ये पीडा येत नाही, समस्या येत नाही, तोपर्यंत देवाचा धावा तो करू शकत नाही। आणि देव तो देव आहे, तो प्रतिकूल परिस्थितीतून मानवाला बाहेर काढतो आणि जीवनाचा श्वास त्याच्यामध्ये घालून आपलं देवत्व सिद्ध करतो प्रिया। देव आहे तो जो
अब्राम 100 वर्षाचा झाल्यावर आणि परमेश्वर त्याच्याशी बोलला, मी तुला लेकरू देणार आहे. देवाला आहे त्याच्यामध्ये देण्यामध्ये मजा वाटते. तो असं म्हटला नाही की लक्षात ठेव, आता मी तुझ्यासाठी वेगळं काहीतरी करतो, वेगळा चमत्कार करतो, तुझ्यासाठी वेगळ्या गोष्टीची उपलब्धता करतो. 100 वर्षानंतर देवानं त्याला मुलगा दिला आणि त्याच सारेच्या द्वारे तो म्हटला नाही मी हगारच्या द्वारे तुला मुलगा देईल. तो म्हटला सारेच्या द्वारे, जी सारा वयस्कर झालेली आहे, 90 वर्षाची सारा, आणि या 90 वर्षाच्या सारेच्या द्वारे देवानं चमत्कार घडवलेला आहे. पण देव तुमची परीक्षा पाहतो. जीवनामध्ये संकट आल्याशिवाय देवाचा धावा आम्ही करत नाही, त्याची ओळख आम्हाला पटत नाही. योहानाचं शुभवर्तमान 6 अध्याय 1 पासून काही वचन वाचूया. आम्ही काय, देव काय करणार आहे हे त्याला ठाऊक असतं. वाचूया योहानाचं शुभवर्तमान 6 अध्याय 1 पासून काही वचन. यानंतर येशू गालिलाच्या म्हणजे तिबिरिया समुद्राच्या पलीकडे गेला. तिबिरिया समुद्राच्या पलीकडे गेला. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला. मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालू लागला. कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करीत असे, आजारी लोकांसाठी जी चिन्हे करत असे ती त्यांनी पाहिली होती. ती त्यानं पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला. तेथे आपल्या शिष्यांसह बसला. यहुद्यांचा वलांडण सण जवळ आला होता. यहुद्यांचा वलांडण सण जवळ आला होता. तेव्हा येशू दृष्टी वर करून व आपल्याकडे मोठा लोकसमुदाय येत आहे, आपल्याकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिपाला म्हणाला, यांना खावयाला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या. यांना खायला आपण भाकरी विकत कोठून आणाव्यात. हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले. हे त्यानं त्यांची परीक्षा पाहण्याकरता म्हटलं. कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते. बस हे त्याला ठाऊक होतं. आज माझा उपदेशाचा विषय, जे तो करणार आहे ते त्याला ठाऊक आहे. देव कोणतीच गोष्ट अचानक घडवत नाही. प्रेज लॉर्ड म्हणाल का? कधी कधी आम्हाला असं वाटतं अचानक देवानं काहीतरी करायला पाहिजे. अचानक आम्ही करतो, आम्ही म्हणतो नाही अचानक नापास झालो, पास होणार होतो पण अचानक नापास झालो. नापास झालेल्या पोराला विचारा की नाही खूप अभ्यास केला, अचानक नापास झालो. अचानक कसं नापास झाला? कॉपी सापडली नाही म्हणून नापास झाला. तुम्ही अचानक करू शकता, देव अचानक करत नाही. देवाचं नियोजन आहे. आणि देव प्लॅनिंग करत असताना, जसं मी परमेश्वराच्या घरामध्ये आलो, मंदिरामध्ये आलो, तसंच देव एका व्यक्तीच्या जीवनामध्ये काहीतरी करण्याचं ठरवतो. माहित नाही आज व्यक्ती ती कोण आहे, कोणत्या व्यक्तीसाठी आशीर्वाद आहे, कोणत्या व्यक्तीला सुटका आहे, कोणाचा उद्धार आहे, कोणाला आरोग्य मिळेल, कोणाच्या जीवनामध्ये शांती येईल, कोणाच्या बिझनेस मध्ये एक मोठ्या प्रकारचा फ्लो येईल, कोणत्या व्यक्तीच्या परिवारामध्ये अद्भुत गोष्टी घडतील, कोणासाठी देव महान प्रकारचा स्वर्ग उघडेल आणि कोणाच्या जीवनामध्ये आशीर्वाद देईल हे सांगू शकत नाही. पण बायबल सांगतं परमेश्वर जे करतो ते ठरवून करतो आणि ठरवण्यामागं देवाला परिस्थिती त्या पद्धतीने भाग पाडते. आणि ती पहिली परिस्थिती कोणती? बायबल सांगतं त्यानं पाहिलं लोकसमुदाय चिन्हांच्या द्वारे त्याच्या मागे येत होता. खंदू नाही का? येशूनं पाहिलं लोक चिन्ह घडल्यामुळे त्याच्या मागे येत आहे. नीच ऐका, प्रभूला माहितीये जोपर्यंत तुमच्या जीवनात चिन्ह घडत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्या मागे येत नाही. सायन्स अँड वंडर्स, अद्भुते घडल्याशिवाय कोणी व्यक्ती देवाकडे वळू शकत नाही. मनुष्य स्वार्थी हो, जोपर्यंत त्याला चांगल्या गोष्टी मिळत नाही तोपर्यंत कधीच आणि तो देवाकडे वळणार नाही. आणि प्रभूला ठाऊक आहे आणि देव चिन्हांच्या द्वारे लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो. आणि या दिवसामध्ये परमेश्वर आम्हाला हे शिक्षण देत आहे, जर लोक देवाकडे वळायला पाहिजे ना तर चिन्ह तुमच्यात घडली पाहिजे, अद्भुते घडायला पाहिजे. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2 अध्यायामध्ये 43 वचनामध्ये वाचता का? प्रेषितांचं कृत्य 2 अध्याय 43 वचन. जर लोक प्रभूकडे वळायला पाहिजे, देव काय पाहतो? परमेश्वराकडे वळण्यासाठी कोणती गोष्ट कारणीभूत ठरते? प्रेषितांचं कृत्य 2 अध्याय 43 वचन. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले, प्रत्येक मनुष्याला भय वाटलं आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तस
तसतसे सर्वांना वाटून देत असे. तसतसे सर्वांना वाटून देत असे. ते दररोज एक चित्ताने दररोज एक चित्तानं व तत्परतेने मंदिरात जमत असत. घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करत हर्षानं व सालस मनाने जेवी. पुढे सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण पावत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे. त्यांच्यामध्ये भर घालत असे. चिन्ह घडल्याशिवाय भर घातली जाऊ शकत नाही हे देवाला ठाऊक आहे. तो म्हटला जे मी करणार आहे ते मला ठाऊक आहे. आज प्रभू जे करणार आहे ते तुमच्या ध्यानामध्ये येऊ द्या. बायबल सांगतं येशू त्यांच्याकडे पाहत होता आणि त्यानं काय पाहिलं? चिन्ह घडल्यामुळे पुष्कळ लोक येशूच्या मागे चालू लागलेले आहेत. मंडळी, चर्च, शिलो चर्च, आज त्या गोष्टीकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो की देव या दिवसामध्ये ज्या गोष्टी करणार आहे तुमच्याद्वारे मोठी चिन्ह चमत्कार घडवणार आहे. आणि ते चिन्ह घडत असताना वेगळ्या व्यक्तीला नेमणार नाही, त्याची निवड तुम्हीच आहात. तुमच्याद्वारे मोठी चिन्ह घडवणार आहे, दुसरीकडून नाही. कोणतरी वक्ता येईल, कोणतरी फॉरेनर येईल, कोणतरी मोठा संदेश येईल आणि तो संदेश वचन बोलेल आणि मग सोलापूरची सुटका होईल. लोक ख्रिस्ताकडे वळतील, त्यांचं परिवर्तन होईल, लंगडे चालू लागतील, आंधळे पाहू लागतील आणि मृत जिवंत होतील. कॅन्सरने पीडित असणारे लोक बरे होतील, किडनी फेल असलेले लोक बरे होतील. हा बाहेरचा व्यक्ती येऊन करणार नाही. देवाची इच्छा ती तुमच्या द्वारे घडावी आणि तुमच्या द्वारे लोकांना सुटका मिळावी. आणि सुटका मिळत असताना शास्त्र सांगतं जे तो करणार आहे ते त्यानं ठरवलेलं आहे. तर तुमची परीक्षा पाहत आहे. कोण लोक त्या देवाच्या वचनावरती विश्वास ठेवत आहे? कोण व्यक्ती शेवटच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवत आहे? कोण व्यक्ती प्रभूच्या आगमनावरती विश्वास ठेवत आहे? कोण व्यक्ती पवित्र आत्म्याच्या शेवटच्या कार्यावरती विश्वास ठेवत आहे? अनेक लोक चर्च पुरतं त्यांचं मर्यादित जीवन आहे. त्यांना असं वाटतं चर्च मध्ये जावं, मी आराधना करावी, सुंदर गीतं गावी, आराधनेमध्ये तल्लीन व्हावं, परमेश्वराचं वचन ऐकावं आणि घरी जाऊन वचनाचं चिंतन आणि मनन करावं. आता वचनाचं मनन आणि चिंतन करण्याचा समय नाही. आता तो समय आला ज्याच्याद्वारे पवित्र आत्म्यानं आम्ही भरावं. बायबल सांगतं मी जातो तुमच्यासाठी दुसरा कैवारी आत्मा पाठवतो. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हे सामर्थ्य या दिवसामध्ये आम्ही स्वीकारावं आणि मी उठून प्रभूची सेवा करावी. अद्भुते आणि चिन्ह चमत्कार घडावे आणि चिन्ह घडतील त्या हजारो लोकांची भर शिलोमध्ये पडेल. चिन्ह घडू द्या. जरा थोडी बंधनं तोडून बाहेर या. ज्या साच्यामध्ये तुम्ही स्वतःला बंदिस्त केलं त्यातनं तुम्ही बाहेर या. ज्या गोष्टीसाठी प्रभूनं तुम्हाला बोलावलं त्या गोष्टीकडे तुमचं लक्ष लागू द्या. जरा कौटुंबिक जीवनातलं आणि आपल्या स्वतःच्या जीवनातनं बाहेर पडावं, ते बंधन तोडावं आणि त्या साच्यातनं बाहेर पडून प्रभूनं कोणत्या उद्देशासाठी मला निवडलं, जोपर्यंत ती निवड माझ्या लक्षामध्ये नाही तोपर्यंत देव तुम्हाला वापरू शकत नाही. देवाची इच्छा आहे तुम्हाला वापरावं. सुमितने आता किती सुंदर साक्ष सांगितले. का त्याच्या वडिलांचं पोट दुखावं, पण ते अचानक दुखलं का? नाही, ते देवाचं नियोजन होतं आजच्या उपदेशासाठी. उपदेश तर माझा दुसरा होता. प्रार्थनेचं सामर्थ्य, पॉवर ऑफ प्रेयर हा उपदेश होता. आणि मी जायच्या अगोदर करून ठेवला ते की गावावरून आल्यावर मला जास्त स्ट्रेस नको म्हणून मी ते केलं होता. परंतु काल देव म्हटलं नाही, हा उपदेश लोकांना दे. मला माहित नव्हतं की हा उपदेश कशाला द्यावा, परंतु देवाला सांगायचं होतं की मला चिन्ह दाखवायचंय. आणि तेवढ्यामध्ये सुमित पुढे आला आणि त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांचं रात्री खूप पोट दुखत होतं, माशासाठी तडपडत होते आणि दवाखाने बंद होते आणि दवाखान्यामध्ये जाता येत नव्हतं. आणि बायबल सांगतं येशू म्हटला लोक चिन्ह पाहिल्याशिवाय आणि माझ्याकडे वळणार नाही. आणि तेवढ्यामध्ये आता दवाखाने बंद, त्याची आजी म्हणते सुमित प्रार्थना कर. आणि मला चांगला आठवतो बिचाऱ्याला चर्चला येण्यासाठी फार अडचण येता येत नाही चर्चला. त्याचं चर्च पण बंद केलं होतं. परंतु परत एकदा त्याच्या परिवाराला दाखवायचं होतं की येशू शिवाय दुसरा देव नाही, जो प्रार्थना ऐकतो, जो सुटका देतो. मग देव चिन्ह घडवतो. आता ते चिन्ह देव तुमच्यात जर सुमितला वापरू शकतो, देव तुम्हाला वापरणार नाही का? तो काही एवढा पॉवरफुल नाही, जगमगीत त्याचं जीवन आहे. एवढा काही वचनामध्ये खंबीर आणि स्थिर अशा प्रकारचा तरुण तो नाही. कित्येक वेळा त्याचं जीवन स्थिर अस्थिर बनतं. परंतु देवाला माहितीये मला माणसं
करायचं नाही, मला माझा गौरव करायचा, मग तो गाढव आपण करून घेतो. प्रियांनो, तुम्ही तर त्याच्यापेक्षा मोलवान लोक आहात. चिन्ह घडवणार आहे. आता उठायचंय आणि प्रभू जर त्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये ओतत आहे आणि मला असं वाटतं की लोकांचं तारण व्हावं, मला वाटतं 1000 लोकांचं जीवन बदलावं. हजारो लोकांचं जीवन बदलण्यासाठी जो अभिषेक, जो सामर्थ्य त्यानं माझ्यामध्ये घातलेलं आहे, त्या सामर्थ्यानं मी काम केलं पाहिजे. गप्प बसू नका. तुम्हाला पवित्र आत्मा आहे, मग जाऊन लोकांसाठी प्रार्थना करा. जर तुम्हाला देवानं निवडलं, मग त्यांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करा. देव त्यांचं जीवन बदलून टाकेल. चिन्ह पाहिल्याशिवाय लोक देवाच्या वचनावर विश्वास ठेवत नाहीत आणि देवाला हे ठाऊक आहे प्रियांनो, चिन्ह पाहिल्याशिवाय लोक विश्वास ठेवत नाही. आज या ठिकाणामध्ये येण्याचं कारण, आज ते ब्रदर आमच्यामध्ये आले, त्यांनी काय कारण हो ते सांगितलं. मी बेडवरती पडलो होतो, त्यांनाही मृत्यूच्या बंधनातनं देवानं बाहेर काढलेलं आहे. आणि जर त्यांना देवानं मृत्यूच्या बंधनातनं बाहेर काढलंच नसतं तर ती व्यक्ती त्या चर्चमध्ये नसती. आणखीन एक साक्ष मीनाक्षीने सांगितली, शेवटची घटका मोजत आहे. 20 ऑपरेशन नंतर जिवंत राहू शकत नाही, पण मंडळी प्रार्थना करतील, त्या व्यक्तीला प्रभू जीवदान देतो. 1000 लोकांचं जीवन परिवर्तित करणाऱ्या साक्षी, एक साक्ष, जर तुम्ही प्रार्थना कराल तर कोणाच्या जीवनामध्ये मोठा बदल घडेल, ते येशूचा शोध घेतील. जर तुम्ही प्रार्थनाच करणार नाही, जर नुसतं तुम्ही चर्च मध्ये येऊन बसाल, तर 1000 लोकांचं परिवर्तन घडणार नाही. या 12 शिष्यांनी आणि आम्ही पाहतो राहिलेल्या 11 शिष्यांनी जगाची उलथापालट केली का? कारण त्यांच्यामध्ये ते चिन्ह होते. आज विश्वासणाऱ्या लोकांमधले चिन्ह कुठे आहे? काय तुम्ही विश्वासणारे आहात? मग प्रश्न तुमच्या समोर आहे. देवानं तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं, पण तुमच्या प्रार्थनेने किती लोकांच्या जीवनात परिवर्तन केलं? आनंद वाटला मगाशी साक्ष ऐकून. घटस्फोट होता होता प्रार्थनेनं बदलतो. अजून कोणतं मोठं चिन्ह पाहिजे? अजून कोणतं मोठं चिन्ह पाहिजे? जर प्रभू तोडलेली घरं नीट करतो, हे चिन्ह देव तुमच्याद्वारे घडवत आहे, मग तुम्हाला आता जाऊन लोकांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. चिन्ह घडणार आहे. प्रभूला ठाऊक आहे, चिन्ह पाहिल्याशिवाय लोक ख्रिस्ताकडे वळणार नाही. आणि ते चिन्ह दाखवण्यासाठी आणि परमेश्वरानं तुमची योजना करून ठेवलेली आहे. तो काय करणार आहे त्याला ठाऊक आहे, परंतु तुम्हाला माहिती का तो काय करणार आहे? आज प्रश्न आमच्याकडे, आम्हालाच माहित नाही तो काय करणार आहे. तो आमची परीक्षा पाहतो. एवढ्या लोकांना, काय सुंदर म्हटलं, एवढ्या लोकांना तृप्त करणाऱ्या भाकरी आमच्याकडे आहेत का? तो भाकरीचा शोध घेते. लोक पण त्यानं पाहिले आणि भाकरीकडे त्यानं पाहिले. तो एवढ्या लोकांना तुप आणि या भाकरीनं तृप्त करण्याच्या भाकरी आपल्यामध्ये आहे का? आज प्रभू त्याच प्रकारच्या भाकरीचा शोध घेत आहे. येशू म्हणतो, स्वर्गातनं उतरलेली भाकर मी आहे. या भाकरीनं जगाला तृप्त केली, ही भाकर एका गल्लीला तृप्त करू शकत नाही का? येशू म्हटलेली भाकर, या भाकरीनं जगाला तृप्त केलं, जगाला आरोग्य दिलं, जगाला शांती दिली, जगाला आनंद दिला. मग ती भाकर म्हणून तुम्ही पण काम करू शकत नाही का? तुम्हाला वाटत नाही का कुठल्या तरी परिवारामध्ये आनंद द्यावा? तुम्हाला वाटत नाही का कोणीतरी निराश आहे, त्याच्या जीवनातली निराशा तुम्ही काढून टाकावी? तुम्हाला वाटत नाही का कोणातरी जीवनातला आनंद निघून गेला आणि त्याला आनंद द्यावा? मी त्या मीटिंगला गेल्यावर एक मुलगी माझ्याकडे आली आणि तो उपदेश अतिशय सुंदर, इतका प्रभावी उपदेश झाला. आणि तो उपदेश मध्ये खरा मित्र कोण आहे? येशू हा कसा मित्र आहे, जग कसं तुम्हाला फसवतं हे सांगत असताना ती मुलगी आली. ती इतकी एक्साइट झाली होती. तरुण पोरगी, 12वी, मला वाटतं 12वी सेकंड इयरला काहीतरी असेल. ती म्हटली, पास्टर, आज जो उपदेश होता तो माझ्यावरती उपदेश होता. खूप मला मित्र होते आणि त्या मित्रांच्या सहवासामध्ये मी होते. माझ्या घरच्यांना माहित नव्हतं एवढ्या लोकांबरोबर माझा अफेअर होता. परंतु आज देवानं माझी भेट घेतली, ते वचन माझ्या हृदयाशी बोललं आणि मला कळलं की खरा मित्र प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याशिवाय दुसरा मित्र नाही. मी घरी जाते आणि आता फक्त येशूशी मैत्री जोडते. देवाच्या लोकांना एक भाकर माझ्यासारखी शिळी भाकर, मी म्हणत नाही चांगली फ्रेश भाकर प्रभू येशू ख्रिस्त आहे. माझ्यासारख्या भाकरीने जर कोणी तृप्त होत असेल, आज तुम्हाला देखील भाकर म्हणून तो शोधत आहे. तो एवढ्या भाकरी एवढ्या लोकांना पुरतील का? 30 लाख लोक या शहरामध्ये आहेत. या शहरातले लोक संकटामध्ये, या शहरातले लोक प्रश्नामध्ये आहेत, या शहरातले लोक बंधनामध्ये, या शहरातले लोक निराशेमध्ये, या शहरातले लोक दुःखामध्ये आहेत, या शहरातले लोक व्यसनामध्ये, या शहरातले लोक वाईट बंधनामध्ये, गुन्हेगारीमध्ये आहेत.
या शहरामधल्या लोकांना सत्य ठाऊक नाही आणि ते सर्व प्रकारच्या पिढीनं ग्रस्त असणारे लोक आहेत। हॉस्पिटलमध्ये शेवटची घटका मोजणारा तो पेशंट आणि त्याला त्या भाकरीची गरज आहे। परिवारामध्ये चाललेला गोंधळ आणि त्यांनी स्वतःचं जीवन संपवण्याचा घेतलेला निर्णय, त्यांना भाकरीची गरज आहे। कित्येक लोक निराशेच्या गर्तेमध्ये अडकून पडलेले, त्यांचं जीवन संपण्याच्या मार्गास आलेलं आहे आणि त्यांना भाकरीची गरज आहे। तो म्हणतो एवढ्याशा भाकरी एवढ्या लोकांना पुरतील का? आता 10-5 लोकांनी सेवा करायची नाही, आता टोपल्यातल्या भाकरीने बाहेर यायचं आणि मंडळीने उठून सेवा करायची आणि देव चिन्ह घडवणार आहे। मर्यादित लोकांनी सेवा करायची नाही, सेवा सर्वांनी करायची प्रियानो। एवढ्याशा भाकरी एवढ्या लोकांना पुरतील का? जर चर्च मध्ये 5 आणि 10 सेल ग्रुप असेल, तो प्रश्न विचारतो एवढ्याशा भाकरी एवढ्या लोकांना पुरतील का? आता भाकरी उपलब्ध होणं गरजेचं आहे। बायबल सांगतं येशूनं पाहिलं लोक समुदाय चिन्हांच्या द्वारे त्याच्या मागे येत होता। वाचूया वचन पडते। तेव्हा मोठा लोक समुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करीत असे ती त्यांनी पाहिली होती। येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसमोर बसला। यहुद्यांचा वलांडण येशूनं पाहिलं लोक त्याच्याकडे येत होते आणि चिन्हांमुळे लोक त्याच्याकडे येत होते। त्याला ठाऊक आहे चिन्ह पाहिल्याशिवाय लोक प्रभूकडे वळणार नाही। मग देव तुम्हाला तसंच पाठवेल का? प्रॉब्लेम असा आहे की आमचा चिन्हांवर विश्वास आहे का? प्रॉब्लेम असा आहे देव तुमची परीक्षा पाहत आहे। कधी कधी देव तुम्हाला अशा लोकांकडे घेऊन जातो आणि तुम्हाला असं वाटतं की या व्यक्तीला माझी प्रार्थना पुरे पडेल का? कदाचित त्याच्या किडनॅप असेल, मला नेऊ नका, देवाची इच्छा आहे तुम्हीच तिथं भाकर म्हणून जावा। हालेलुया। कित्येक लोक सांगतात पाठ आम्ही आमच्या घरी चाललो, तुम्ही प्रार्थनेला, मी म्हणतो मी येत नाही। मी सांगत असतो मी येत नाही, तुम्हाला जाऊन प्रार्थना करायला का? येशू म्हटलं ना मी कुठवर तुमच्या बरोबर असो, देवाची इच्छा आहे तुम्ही वापरलं जावं आणि तुम्हाला वापरलं जाण्यासाठी तो संधी उपलब्ध करून देत आहे। मग तुम्ही प्रार्थना करावी, डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करा, घरी या, देव चिन्हांच्या द्वारे त्याचं जीवन बदलेल आणि तो मंडळीमध्ये येईल। गप्प बसू नका, आता उठा आपल्या अवस्थेमधनं, घडू द्या अद्भुते, घडू द्या चिन्ह चमत्कार तुमच्या मध्ये ते घडवणार आहे। एक व्यक्ती प्रभूकडे येईल, साधा व्यक्ती असेल पण विश्वास ठेवेल आणि जर त्याचा विश्वास असेल तर तो विश्वासाच्या द्वारे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये होणार आहे। कदाचित अनेक वर्ष प्रभूच्या मंदिरात राहून आराधना करणारे लोक असाल, परंतु नुकतं तारण पावलेली एखादी व्यक्ती असेल आणि ती म्हणायला तयार असेल भाकर म्हणून मी तुझ्याकडे यायला तयार आहे, आणि प्रभू त्याच व्यक्तीला भाकर म्हणून पाठवेल आणि अनेकांच्या जीवनामध्ये चिन्ह घडवेल का? तुम्ही स्वस्थ आहात, तुम्हाला उठायचंय, कारण ते प्रभूला ठाऊक आहे, येशूला ठाऊक आहे चिन्ह घडल्याशिवाय लोक प्रभूकडे वळणार नाही। चिन्ह घडवायचं आहे। आता त्याच प्रकारच्या साक्षी तुमच्या जीवनामध्ये घडवू नका, आता अशा साक्षी घडू द्या जसं पॉल यांगीच्या चर्च मध्ये त्याला माहित नाही एक 6 लोकांच्या द्वारे 30 लाख लोकांची मंडळी घडत आहे का? कारण एका कोरियामध्ये देव एवढं मोठं काम करतो। आता महाराष्ट्राचा समय आला, आता सोलापूरचा समय आला, ही मंडळी उठेल आणि हजारो लोकांना प्रभूकडे आणेल, हजारो लोक देवाच्या राज्यामध्ये येतील, हजारो लोकांचं चार होईल, प्रत्येक व्यक्तीमध्ये ते सामर्थ्य येईल, चिन्ह घडेल, चिन्ह घडेल, कॉलेजमध्ये चिन्ह घडेल, दवाखान्यामध्ये चिन्ह घडेल, गावामध्ये चिन्ह घडेल आणि सगळीकडे चिन्ह घडेल, रस्त्यात चिन्ह घडेल, बसमध्ये चिन्ह घडेल, रस्त्याने जाताना बस स्टॉपवर चिन्ह घडेल, हॉस्पिटलमध्ये काम करता तिथं चिन्ह घडेल, तुम्ही शिकवता तिथं चिन्ह घडेल, कारण देवाला ठाऊक आहे चिन्ह घडल्याशिवाय लोक येणार नाही। आणि तो म्हणतो मला माहिती आहे मला काय करायचं, तो दिवस लांब नाही ज्या दिवसामध्ये तुम्ही जिथं जाल तिथं चिन्ह घडेल, ते करायचंय प्रभूला। अपघातानं योगायोगानं तुम्ही इथं आला नाही, ऍक्सिडेंटली मी सेवेमध्ये आलो नाही, चिन्ह घडवून त्यानं मला पाठवलं, कारण देवाला इथून एक चिन्ह घडवायचं आहे। हालेलुया। किती अद्भुत। मला कधी कधी माझ्या जीवनाचं एक्साइटमेंट वाटतं, इच्छा नसताना पाळकाच्या क्षेत्रामध्ये पडलो, पण देवाला माहित होतं त्याला काय करायचंय। हालेलुया।
मला माहित नव्हतं, मी जस यायचं म्हणून आलो. मला असं वाटलं की जावं, प्रार्थना करतात लोक, मला अप्रिशिएट करतात आणि मग म्हणून भाऊसाहेब प्रार्थना, ब्रदर चला आमच्या घरी. आणि महिनाभर 2 महिने तिकडे नोकरी पण गेली माझी पुण्यातली. आणि मी प्रार्थना करत फिरलो आणि प्रार्थना करताना सगळं संपलं, परत पुण्यात गेलो. ते म्हटले तुमची नोकरी आता गेली. म्हटलं नोकरी गेली आता कसं काय? प्रभूला माहित होतं त्याला काय करायचंय. ती नोकरी जावी ही देवाची योजना होती. म्हणून म्हटलं अपघातानं काही घडत नाही, अपघातानं नाही. जो व्यक्ती या मंदिरामध्ये तो अपघातानं नाही. तुम्हाला माहिती का, तुम्हाला देव खास उद्देशासाठी इथे घेऊन आलेला आहे. तो उद्देश तुम्हाला समजेल ज्यास तुम्ही जाऊन लोकांच्या डोक्यावर हात ठेवाल, परिवारामध्ये जाऊन सांगाल, हजारो लोक तुमच्या मागे येतील. त्याच प्रभूला तुम्ही म्हणाल, प्रभू उद्देश सफल झाला. गप्प बसू नका. आता ते दिवस गप्प बसण्याचे दिवस नाही, हे दिवस अभिषेकानं भरण्याचे दिवस आहे. प्रभूचं आगमन लवकर आहे, लवकर ढगावरती बसून येणार आहे, लवकर त्याच्या लोकांना त्याच्या मंडळी नेण्यासाठी येणार आहे. तो चिन्ह घडवत आहे आणि चिन्हांच्या द्वारे लोक देवाकडे वळत आहे. प्रेषितांच्या हातून चिन्ह घडले आणि हजारो लोक प्रभूकडे आले. आज बरेच लोक येऊन या मंडळीशी कोणी असंच बोललं नाही, कान देऊ नका, मी काय तुम्हाला सांगत आहे. हे पण सेवक येतात, ते येऊन भविष्यवाणी करून जातं, या मंडळीच्या द्वारे हजारो लोक येणारे, हजारो लोक येणारे. म्हणजे देव काय करणार हे त्यानं सांगून टाकलेलं आहे. पण आता तो विचारतो, एवढ्या लोकांना पुरतील एवढ्या भाकरी आपल्याकडे आहेत का? येणार तेवढे लोक, पण पुरवठा भाकरी कुठे आहेत तेवढ्या? भाकरी म्हणजे लोकांना खाण्यासाठी उपलब्ध करून देणारी वस्तू. मला खा म्हणणारी व्यक्ती कोण आहे? कोण म्हणतं माझा वापर कर? कोण म्हणतं की मला स्वीकार? कोण म्हणतं मी तुझ्यामध्ये जायला तयार आहे? कोण म्हणतं माझा वापर कर? कोण म्हणतं मी उपलब्ध आहे? कोण म्हणतं माझ्याद्वारे तृप्त व्हा? परिवार वाट पाहते, गाव वाट पाहते, गल्लोगल्ली वाट पाहते, खेडोपाडे वाट पाहते. लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. मी पाहिलं महाराष्ट्र फिरत आहे. एक गोष्ट मला आता लक्षात आली आणि म्हणतो, प्रभू लवकर नेऊ नको, मला प्रत्येक खेड्यामध्ये पोचायचंय, गावात पोचायचे, लोकांच्या अश्रू पुसायचे आणि खऱ्या देवाची ओळख त्यांना पटू द्यायची. माझी देवाजवळ रोजची प्रार्थना असते, प्रभू शेवटच्या श्वासापर्यंत जसं पेत्राला चालता येत नव्हतं, लोक त्याला धरून घेऊन जात होते, प्रभू त्याच प्रकारे माझ्या हाडामधलं बळ काढून घे, पण मुखातलं बळ काढू नको, माझ्या जिभेतलं बळ काढू नको. का? कारण मी बसल्या जागी लोकांना सुवार्ता सांगेल आणि प्रभूकडे बळवेल. आज ती भाकर उपलब्ध आहे. तुम्ही भाकर म्हणून उपलब्ध होतात का? देवाच्या लोकांना आज परमेश्वर पाहत आहे, त्यानं निरीक्षण केलं, मला चिन्ह घडवायचंय, पण भाकर म्हणून यायला कोण तयार आहे? कोण म्हणते मी भाकर आहे, मला वापर? कोण म्हणतं प्रभू या दिवसामध्ये लोकांच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी मला वापर? कोण देवाजवळ प्रार्थना करत आहे, मला तृप्त करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये घाल? कोण म्हणतं या हरवलेल्या लोकांकडे मला घेऊन चल? कोण म्हणतं या निर्जीव झालेल्या शुष्कास्तींकडे मला घेऊन चल? माझ्या मुखामध्ये तो शब्द घाल, माझ्या मुखामध्ये ते अग्नी घाल, ज्या अग्नीच्या द्वारे लोकांचं जीवन बदललं जाईल, ज्या अग्नीच्या द्वारे लोकांच्या परिवारामध्ये शांती येईल. बायबल सांगतं तो पाहत होता, लोक झुंडीच्या झुंडी प्रभूकडे वळत आणि आज प्रभूला ते काम करायचंय. प्रश्न असा आहे, तुम्ही उपलब्ध आहात का? भाकरीमध्ये तुम्ही आहात का? जमावात आहात का? भाकरीमध्ये आहात? वर्षानुवर्ष आम्ही जमावामध्ये असू नये, आता आम्ही भाकरीमध्ये गणिती आमची व्हावी. किती वर्ष आम्ही अशाच पद्धतीने घालवणार आहे? आम्हाला वाटत नाही का आम्ही भाकर बनावं? आम्हाला वाटत नाही का आम्ही प्रभूसाठी काम करावं? पवित्र शास्त्र सांगतं, त्यानं पाहिलं चिन्ह घडल्यामुळे लोक त्याच्या मागे आले. पुन्हा दुसरं वचन, 5 वचन वाचूया. तेव्हा येशू दृष्टी वर करून व आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिपाला म्हणाला, यांना खावयाला आपण. त्या दुसरी गोष्ट त्यानं पाहिलं की मोठा लोकसमुदाय येत आहे. खान देऊ नये का? जे प्रभू करणार आहे, परंतु ते करत असताना मोठा लोकसमुदाय त्यानं पाहिलेला आहे. आज देखील परमेश्वर मोठ्या समुदायाकडे लक्ष ठेवू नये, पण मोठा समुदाय हे त्याचं ध्येय नाही. बोलावलेले पुष्कळ, निवडलेले मात्र थोडक्यात. बोलवलेल्या लोकांकडे पाहत नाही, त्याचं लक्ष निवडलेल्या लोकांकडे आहे. येशूनं तिथं पाहिलं मोठा समुदाय आहे, परंतु मोठ्या समुदायाकडे त्याचं लक्ष
लक्ष असताना त्या समुदायातल्या गरजा त्यानं जाणल्या आणि बायबल सांगतं समुदायामध्ये एक व्यक्ती तो शोधत होता. गांधी नाही का, निवडलेल्या लोकांमध्ये का बोलवलेल्या लोकांमध्ये? समुदायामध्ये तुम्ही आहात का समुदायापेक्षा अलिप्त लोक तुम्ही आहात? समुदायामध्ये थांबू नका. लोक निघाले म्हणून आम्ही निघता कामा नये. पुष्कळ लोक ते चर्चला चालले म्हणून मी चाललो, त्यांच्या जीवनात चमत्कार घडला म्हणून मी चाललेलो आहे, त्यांना देवानं सुटका दिली म्हणून मी सुटकेसाठी चाललेलो आहे. समुदायात नको. बस आला समुदाय, हजारोचा समुदाय त्यानं पाहिला, पण त्याचा प्रश्न एकच होता, कोणाकडे भाकरी आहे? येशू समुदायाकडे पाहत असताना त्या समुदायातल्या प्रत्येक व्यक्तीचं निरीक्षण तो करतो. येशूचे 12 शिष्य, 12 शिष्यांमध्ये प्रत्येक शिष्याचं निरीक्षण तो करतो. समुदायामध्ये तुम्ही आहात, पण आज बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणाचं निरीक्षण, त्याच्या डोक्यातले विचार, त्याच्या डोक्यातल्या कल्पना, त्याच्या अंतःकरणातली भावना, त्याच्या अंतःकरणातली शुद्धता, त्याच्या अंतःकरणातलं देवाविषयीचं प्रेम आणि त्याची समर्पणाची भावना, या सगळ्या भावनेला तो तपासत आहे. बसलाय तुम्ही कॉंग्रिगेशन मध्ये, पण तुम्हाला माहिती का, आम्हाला असं वाटतं मी बसलो इथं, शरीरानं तुम्ही बसलेले आहेत, पण आज तुमचे विचार सुद्धा तुमच्या बरोबर नसतील. माहिती कित्येक लोकांचं लक्ष नसेल, पण आज कोणाचं लक्ष परिवारात असेल, कोणाचं लक्ष उद्याच्या प्रश्नाकडे असेल, कोणाचं लक्ष चर्च सुटण्याकडे असेल, कोणाचं लक्ष चर्च सुटल्यावर मला काय करायचं याच्याकडे असेल, कोणाचं लक्ष उद्या मला काय करायचं, या महिन्यात मला काय करायचं याच्याकडे त्याचं लक्ष असेल. पण लक्षात ठेवा, तो देव प्रत्येकाच्या बुद्धीचं निरीक्षण करत आहे. समुदाय जरी असलो ना आम्ही, पण समुदायातल्या नेमक्या व्यक्तीला तुम्ही स्कॅनर पाहिलं का कम्प्युटरचा? जर त्या एअरपोर्ट मध्ये तुम्ही गेला ना, हजारो लोक येतात जातात. स्कॅनरचं काम एकच असतं, किती पण मोठा समुदाय असतो, बॅग तिथे गेल्याबरोबर नेमकी बॅग पकडली जाते. कुठल्या बॅग मध्ये सोनं आहे, कुठल्या बॅग मध्ये डुप्लिकेट गोष्टी, कुठल्या बॅग मध्ये हत्यार आहे, ते स्कॅनर बरोबर करताना त्या व्यक्तीला थांबवतो. ते म्हणतात थांबा. ज्या मानवाला देवानं निर्माण केलं त्या मानवाकडे एवढी बुद्धी आहे, तो स्कॅन करतो. बसल्या बसल्या तुमच्या सगळ्याच्या डोक्याचं स्कॅन चालेल. तुम्हाला माहितीये का, तुम्ही बसला इथं, पण सगळ्याच्या डोक्याचं स्कॅन तो करत आहे. बसले तिथं. मला एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला त्यात समजेल. योहानाचं शुभवर्तमान 13वा अध्याय 21 आणि 22 वचन वाचूया. असे बोलल्यावर येशू आत्म्यात व्याकुळ झाला व निश्चित अर्थाने म्हणाला, निश्चित अर्थाने म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्हापैकी एक जण मला धरून देईल. तो सगळे 12 शिष्य तिथं बसलेले आहेत. 12 शिष्यांमध्ये सगळे धार्मिक प्रभूच्या चरणाजवळ बसून, बोल प्रभू तुझा दास ऐकत आहे, असे सगळेच्या सगळे उपदेश ऐकत होता. आणि येशूची नजर सगळ्यांचं स्कॅन करत होती. 12 शिष्य, 12ला तिथे भोजन ठेवलं, भाकर मोडली, सगळ्यांना ठेवलं. आणि येशू म्हटला, एक व्यक्ती या ठिकाणामध्ये आहे, याच्यातला एक व्यक्ती मला धरून देणार आहे का? कारण इथं स्कॅन चालू आहे. लोक समुदाय आहे, आणि या लोक समुदायामध्ये येशू एक व्यक्ती शोधत आहे जिच्याकडे भाकरी आहे. समुदाय त्या ठिकाणामध्ये, पण त्या समुदायामध्ये एक व्यक्ती ज्याच्याकडे पोटेन्शियल आहे, ज्याच्याकडे भाकर आहे, ज्याच्याकडे साठ आहे, ज्याच्याकडे पुरवठा आहे, असा एक व्यक्ती. आज भरपूर लोक या ठिकाणामध्ये, पण येशूची नजर, येशूचं स्कॅनर, येशूचं शोधक वृत्ती अशा व्यक्तीला शोधत आहे ज्याच्याकडे जे पोटेन्शियल आहे, ज्याच्याकडे साठ आहे, ज्याच्याकडे भाकर आहे, ज्याच्याकडे उपलब्धता आहे. आणि इथं पण आम्ही पाहतो 12 शिष्यांना तो स्कॅन करत असताना त्यानं एकाला शोधलं. तो म्हटला, इथं बसलेला एक व्यक्ती मला धरून देणार आहे. कान देऊ नाही का? परमेश्वराच्या घरात तुम्ही आहात आणि सगळ्याच स्कॅन चालू आहे. हालेलुया म्हणाल का? जरा जोरात हालेलुया म्हणाल का?
सगळ्याच स्कॅन चालू आहे, सगळ्याच्या डोक्यातले विचार ते स्कॅनर शोधत आहे. मस्त तोंडाने हालेलुया म्हणत असाल, आतमध्ये डोक्यात जे काही चाललं ना ते बरोबर तो स्कॅनने शोधत आहे. काय आतमध्ये एक जण मला धरून देणार आहे. शिष्याला त्यांनी प्रश्न विचारला, एवढ्या तुमच्याकडे भाकरी आहेत का? आणि त्यांच्या डोक्यातलं, कारण तिथं म्हणलं त्यांना त्यांची परीक्षा पाहण्यासाठी मोदींनी सांगितलं नाही का, काळा पैसा लवकर बँकेत भरा, नाहीतर मग तुमची काय होईल सांगता येत नाही. त्यांनी सांगितलं रे, परीक्षा बघितली, फक्त 65,000 कोटी भरले लोकांनी. आणि जेव्हा सर्जिकल स्ट्राईक केलं काळ्या पैशावर, जनधन खात्यामध्ये जवळजवळ 65,000 कोटी सापडले. तसं येशू परीक्षा करतो, म्हणतो आधी कबूल व्हा, हृदय नीट नाही, आधी कबूल व्हा, कुणाकडे भाकरी आहे. याच्यातले काही लोक जनधन खात्यावालेच होते, ते म्हटले आमच्याकडे 300 रुपये, एवढ्या भाकरी पुरतील का? एवढ्या भाकरी पुरतील का? कसं काय म्हणतो, अहो आमच्या खात्यावर एवढेच आहे, आमचा कुठला काळा पैसा. परत एक बिचारा एक म्हशीवाला म्हणाला, अहो 1.5 लाखाची म्हैस विकली, मला कुठली पावती मिळते का म्हैस विकायची? आता कसं काय करू, हे 1.5 लाख रुपयाचा हिशोब मी कसा देऊ? आम्ही सुद्धा प्रभूकडे तेवढ्याच प्रामाणिकपणे जातो. देवा, माझ्या मनामध्ये कोणाविषयी वाईट नाहीये, माझं मन स्वच्छ आहे, आणि त्या व्यक्तीने तसं वागलं म्हणून मी तसा वाईट वागत आहे. अरे तो कसा का वागेना, तुला वचनाप्रमाणे वागावं लागेल. तो वाईट वागतो म्हणून तू वाईट वागणं ही योग्यता नाही. तो तुझ्याविषयी अपशब्द बोलतो म्हणून तू त्याच्याविषयी अपशब्द बोलावं ही योग्य नाही. स्कॅन करत आहे प्रभू. यहूदा, शास्त्र सांगतं 12 शिष्यांपैकी तो तुमच्यातला एक जण. तुमच्यातला एक जण. आणि पेत्र तिथं काय म्हणतो माहिती का, वाचा बरं त्याच्या खाली. तो कोणाविषयी बोलतो या संशयाने शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती, ज्याच्यावर येशूची प्रीती होती, असा त्याच्या शिष्यातला एक जण येशूच्या उराशी टेकलेला होता. येशूच्या उराशी टेकलेला होता. म्हणून ज्याच्याविषयी तो बोलतो, तो कोण आहे, हे आम्हास सांग, असे शिमोन पेत्राने त्याला खुणवून म्हटले. तेव्हा तो तसाच येशूच्या उराशी टेकलेला असता. मित्र काय म्हटलं, तिथून खुणवायला लागला. जाणून घ्यायचं असं सगळ्यांना नाही का, कोण आहे हो, कोण आहे बाळक साहेब, कोण आहे तुमच्या विरोधात बोलणारा? येशू कोण आहे तुला धरून देणारा? खुणवून सांग. येशूनं खुणवलं नाही, येशू खुणवत नाही, येशू स्पष्ट बोलतो. हालेलुया. पेत्र प्रामाणिकपणे विचारतो, पण ज्याचं स्कॅन चालू आहे तो व्यक्ती मात्र तसाच तिथं थांबतो लोकांबरोबर. आणि येशूच म्हणतो, तुमच्यातलाच एक जण येईल, माझं चुंबन घेईल, ताटामध्ये हात घालेल, माझ्या तोंडात तो घास भरवेल, आणि तोच व्यक्ती मला धरून देणार आहे. हे सगळं करत असताना कान देऊ नये का, मी काय तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी पाहिलं पण एकाच्या नजरेत आलं नाही, एवढा इसकडे धरून देणार आहे. कारण आम्ही स्कॅन करू शकत नाही, खरं स्कॅन फक्त प्रभूच करू शकतो. लोकांच्या हृदयाला पारखणारा तो देव आहे. त्यानं ओळखलं. आज लोक समुदायामध्ये तुम्ही आहात, पण परमेश्वर तुमच्या प्रत्येकाकडे पाहत आहे. समुदायाकडे येशूनं पाहिलं तसं आज दुपारी तो एकेकाकडे पाहत आहे, एकेका व्यक्तीचं स्कॅन करत आहे, एकेका व्यक्तीचं जीवन तपासणी करत आहे. कोणत्या उद्देशाने आलेला आहात? आज रविवार म्हणून तुम्ही आला का तुमचं खरं देवावरती प्रेम आहे म्हणून तुम्ही आला? म्हणताना गाणं म्हणता, मी केवळ तुझे प्रेम करू म्हणतो नाही का कधी, अगं तू मेली ना तर तुझ्यावर मी पण मरेन. किती प्रेम करता माझ्यावर, तू मेली तर मी जिवंत राहू शकणार नाही. आणि बिचारी चुकून मरते. मग कधी कधी आता काय एक वर्षाच्या दुसरं करावं लागतं. आणि तिथं तू गेली तर तुझ्यावर मी मरणार आहे. मग काही लोक असतात, वय उलटून जाईल व त्याच्यात करा. आता 50 गाठला अजून कुठलं वय राहणार आहे?
लक्षात ठेवा, बोलतं तशाप्रमाणे करणारे लोक जगामध्ये नाहीत. शब्दानं प्रेम व्यक्त होत नाही, प्रेम कृतीमध्ये दिसतं. यहूदा इस्करियोत त्यानं कृती दाखवली, मी प्रेम करतो, पण वृत्ती मात्र धरून देण्याची होती. का? कारण त्याच्या डोक्यामध्ये तसले विचार होते. कदाचित तुम्ही कृतीने दाखवत असाल, पण विचार जर तुमचे भरकटणारे असतील, पापाकडे जाणारे असेल, तर लक्षात ठेवा, परमेश्वर जे करणार आहे ते करून टाकणार आहे. पण तो तुमची परीक्षा पाहत आहे. त्यानं ठरवलेले काय करायचंय, जे नियोजन प्रत्येकाच्या जीवनासंबंधानं केलेले, प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनासंबंधानं केलेले, ज्या व्यक्तीला परमेश्वरानं, आणि तो पाहतोय, परीक्षा पाहतो की तुम्ही कबूल करता का, तुम्ही म्हणता का प्रभू मी सरेंडर होतो, प्रभू मी शरण जातो, प्रभू मी कबूल करतो, प्रभू मी पश्चाताप करतो, प्रभू मी एकदा परत तुझ्यावर विश्वास ठेवतो, परत एकदा तुझ्या मार्गामध्ये चालतो. तो सरेंडर, हे शरणागती पत्करणं, हे समर्पित होणं, या प्रकारच्या भावनेनं आज दुपारी या मंदिरामध्ये हजारो लोकांकडे परमेश्वर दृष्टी लावत असताना तो शब्द बोलला, तो शब्द तुम्हाला बोलत आहे, परीक्षा पाहत आहे तुमची. खरंच तुम्ही मनोभावे शरणागती पत्करत आहात का? यहूदा इस्करियोतने ती शरणागती पत्करली नाही. तो सरेंडर व्हायला तयार नाही. त्याला 30 रुपये खुलवत होते. 30 रुपये त्याची गरज नव्हती. जर खरंच त्याची गरज 30 रुपये असती ना, तर त्याने ते मंदिरात टाकून दिले नसते. पण तो मोह होता, जो मोह त्याला देवाच्या वचनापासून तोडण्याचं काम करत होता. कधी कधी अशाच प्रकारच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात. एक मोह जो प्रभूच्या जवळ जाण्यापासून आम्हाला वंचित करत आहे. एक असा मोह जो देवाच्या संगतीपासून तोडण्याचं काम करत आहे. आणि येशूला धरून देणारे ते 30 रुपये आम्हाला खुणवत आहे, आम्हाला बोलवत आहे. आणि आज दुपारी अशाच पद्धतीने या मंदिरामध्ये प्रत्येकाच्या डोक्याला तो तपासत असताना, असे कोणते 30 रुपये तुमच्या डोक्यामध्ये आहेत? प्रत्येकाच्या डोक्यात ते 30 रुपये आहेत. यहूदाच्याच नाही, आमच्या सगळ्याच्या डोक्यात. ज्याच्यानं देवावरचं प्रेम कमी होणार ते 30 रुपये, काहीतरी 30 रुपये आमच्याकडे आहेत. असे कोणते तरी 30 रुपये. कुणाला तंबाखूची पुडी 30 रुपयासारखी असेल, कुणाला गुटख्याची पुडी असेल, कुणाला शिवीगाळ करण्याची 30 रुपये असतील, कुणाला पापावरती विजय मिळवता येत नाही, पाप करण्याची प्रवृत्ती आहे, कुणाला घरी राहण्याची प्रवृत्ती आहे, शरणागती पत्करण्याची प्रवृत्ती. प्रभूला महत्व देण्याच्या ऐवजी त्या गोष्टीला महत्व देणं, ते 30 रुपये कुणाकडे तरी आहेत. ते 30 रुपये आम्हाला घरी बसवतात. ते 30 रुपये आम्हाला प्रभूकडे येऊ देत नाही. ते 30 रुपये आम्हाला प्रभूच्या प्रेमापासून सोडतात. ते 30 रुपये आमच्याकडे आहेत. आणि ते मात्र, आणि प्रभू शोधत आहे की तुमच्यातला एक जण, आणि तो म्हटला मी काय करणार आहे ते मला ठाऊक आहे. कांदू नाही का? ज्यांच्याकडे ते 30 रुपये, प्रभू त्यांच्यासाठी काय करणार आहे? तो म्हटला यहूदाला मी तुझ्यासाठी काय करणार आहे? शास्त्रात त्याने आधीच बोलून लिहून ठेवलं होतं, अरे तू जन्मला नसतास तर बरा झाला असता, तुझा दिवस तो शापित आहे. यहूदा तू स्वर्गाच्या राज्यामध्ये कधीच पोहोचू शकणार नाही. प्रभू जे काय करतो ते त्याला ठाऊक आहे. तुम्ही काय करताय तुम्हाला पण ठाऊक आहे. आणि प्रभू जे करणार आहे त्यानं पण करून ठेवलेलं आहे. सोडणार नाही. एकदा परमेश्वरानं पुत्र दिला, दुसऱ्यांदा संधी देणार नाही. एकदा ख्रिस्तानं रक्त सांडलं, दुसऱ्यांदा रक्त सांडणार नाही. एकदा ख्रिस्ताचं स्वतःचं शरीर वधस्तंभावर दिलं, दुसऱ्यांदा देणार नाही. एकदा त्याच्या कुशीत भाला बसकून घेतला, दुसऱ्यांदा भाला बसकून घेणार नाही. एकदा डोक्यात काट्यांचा मुकुट घातला, परत दुसऱ्यांदा काट्यांचा मुकुट डोक्यामध्ये घालणं नाही. आता तो समुदायामध्ये पाहत आहे कोणती व्यक्ती कोणत्या भावनेनं त्या ठिकाणात आलेली आहे. येशू समुदायामध्ये लोकांना शोधत होता. प्रत्येकाला शोधतो असं नाही. तुम्ही म्हणाल मी काही केलं तरी माझा प्रभू मला शोधणार नाही. पण लक्षात ठेवा, जक्कय झाडावरती होता, पण येशूने त्याला शोधलं. जक्कयाने येशूला शोधलं नाही, येशूने जक्कयाला शोधलं. जक्कय तर येशूकडे पाहत होता, पण हजार लोकांच्या समुदायामध्ये जर येशूला ठाऊक होतं एक व्यक्ती झाडावर चढून बसणार आहे आणि त्या व्यक्तीचं नाव जक्कय, त्याच्या घरी मला आज जायचंय, त्याच्या घरी मला आज भोजन करायचंय. आणि येशू त्याच वाटेने गेला. जक्कय त्वरा कर खाली. मीटिंगला गेल्यावर एक व्यक्ती माझ्याकडे, पाक साहेब मला ओळखलं का? मला मोठा प्रश्न पडला, याला मी कुठल्या मीटिंग मध्ये पाहिलं? म्हटलं हो,
ओळखलं पण नाव विसरलो. कारण मी म्हटलं तर त्याला वाईट वाटलं. तो म्हटलं हो आपण हो 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 बरोबर आठवलं. आणि मग एक साधा मनुष्य सोलापूर मधलं, आपलं सोलापूर काही एवढं नावाजलेलं नाही, नाही का, अजून कित्येक लोकांना माहित पण नाही. त्या ठिकाणात रामवाडी सारख्या एरियामध्ये आपलं चर्च, आणि तिथला पाळक कोणतरी त्याला विचारतं आणि तो म्हणतो मी ओळखत नाही. आणि येशू स्वर्गामध्ये राहणारा देवांचा देव, प्रभूंचा प्रभू, हजारो लोकांचं तारण, हजार लोकांना बाप्तिस्मे, हजारो लोक आणि देवाच्या राज्यामध्ये जिंकणं, पुष्कळ लोकांना उद्धार देणं. पण तो प्रभू बरोबर त्या झाडाखाली येतो आणि जक्क्याला म्हणतो बराकर खाली का, कारण त्याला ठाऊक आहे तो काय करणार आहे. त्याला ठाऊक आहे याच्या घरी माझी जेवणाची तरतूद केलेली आहे. त्याला ठाऊक आहे या व्यक्तीच्या अंतःकरणात मला घरी जेवायला घेऊन जायचंय. त्याला माहिती होतं की हाच व्यक्ती मला जेवायला नेणार आहे. प्रेज द लॉर्ड म्हणाल का? आता कितीतरी लोक येशूच्या मागे होते. त्याला एकाला म्हटलं असतं अरे आज तुझ्या घरी मिसेसला सांग पाळक साहेब येणार आहे जेवायला. कोणाला म्हटलं नाही. पण एवढ्या मोठ्या समुदायामध्ये बरोबर ती मशीन झाडावरती गेली, कॅच केला, हा मला जेवायला घेऊन जायचा. का सांगतो, कितीही लोकांमध्ये लपलेले असा प्रभू बरोबर पकडतो. बरोबर बरोबर तुमच्या डोक्यातले विचार चालतो. तुम्हीच ती व्यक्ती आहात ज्याला आणि ज्याच्या घरामध्ये यायचंय. कदाचित आज तुमच्यामध्ये असा कोणीतरी व्यक्ती असेल ज्याला येशूला घरी न्यायचंय. नक्की तुमच्या घरी येणार आहे, नक्की. आणि येशू घरात येणं याच्यासारखी चांगली गोष्ट नाही हो. आमेन म्हणाल का? येशू घरात यायला पाहिजे. जक्कयाला येशूने शोधलं. योनासारखा व्यक्ती त्या ठिकाणामध्ये एवढ्या मोठ्या जहाजामध्ये जाऊन लपून बसला. आणि लपून कुठं बसला माहिती का? तो म्हटला वर राहिलो तर लोक शोधतील. जाऊन पडतो आडगळीमध्ये आणि सगळं तुटक्या फुटक्या फळ्या आणि चिरलेले डबे आणि सगळ्या फाटक्या गोधड्या सगळं तिथं खाली. आणि तिथं जाऊन योना जाऊन लपून बसला, अंगावरती पांघरून घेऊन. देवाने बरोबर शोधला. सगळं फेकल्यावरती म्हणले खाली काहीतरी सामान पडलंय. ते सामान टाकलं तरी वादळ थांबेना. आणि तेवढ्यामध्ये म्हटलं याला फेका का, याच व्यक्तीमुळे वादळ आहे. लक्षात ठेवा, देवाच्या नजरेपासून किती मोठ्या समुदायामध्ये, समुद्रात सुद्धा देव बरोबर. लक्षात ठेवा, एवढंच नव्हे, देवानं नुसतंच त्या ठिकाणामध्ये योनाला शोधलं नाही, माशाला सुद्धा सांगितलं जा योना तिकडं आहे. आणि त्या माशाला म्हटलं तोंड वासून तयार राहा, थोड्या वेळात बरोबर मी टाकणार आहे त्याला, तुला कॅच करायचंय. आणि बरोबर देवाने त्याला उचललं आणि फेकलं आणि तिकडे बरोबर माशाच्या पोटामध्ये तो अडकला. कदाचित योना त्या ठिकाणी 3 दिवस 3 रात्र काय करत असेल. योना का मेला नाही? योनाला वाटलं असेल आता पोटात तर सुरक्षित जागा आहे, देवापासून वाचण्याची, राहू द्या पोटात. आणि एवढ्या सगळ्या आतडीतनं देवाने परत त्याला शोधलं आणि म्हटलं उठून माशाच्या पोटातनं बाहेर पड. कुठेही लपा. तो म्हटलं आकाशात चढला तर मी तिथं आहे, समुद्रात तळाशी उठला तर मी तिथं आहे, गुहेमध्ये लपून बसला तर मी त्या ठिकाणामध्ये. येशू समुदायामध्ये लोकांना शोधत होता. त्यानंतर आम्ही वाचूया 5 वचन परत. तिसरा मुद्दा. तेव्हा येशू दृष्टी वर करून व आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिपाला म्हणाला, फिलिपाला म्हणाला यांना खायला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या. त्यानंतर जी गोष्ट येशू करणार आहे त्यानं पाहिलं की समुदायामध्ये मोठा लोकसमुदाय येशूकडे येत आहे, त्यांच्यासाठी त्यानं चिन्ह करत आहे. दुसरी गोष्ट मी पाहिलं, समुदायात एका व्यक्तीला शोधत आहे. आणि तिसरी गोष्ट, जे लोक येशूला शोधत शोधत त्याच्या मागे आले आणि त्या लोकांची येशूनं काळजी घेतली, त्याच्या गरजा पण त्याला ठाऊक होत्या. आमेन म्हणाल का? काही लोकांना मोठा प्रश्न आहे, प्रभूकडे आलं तर कसं होणार आहे. काल मी आणि मला त्या नळदुर्गच्या बनसोडींचा फोन आला, अहो पळक साहेब खूप दिवस चर्चला यायला आम्हाला अडखण ठरलं. म्हटलं काय प्रॉब्लेम झाला? अहो 500च्या नोटा आता चालायला तयार नाही आणि एसटीत कोणी घ्यायला तयार नाही. मी म्हटलं बसा तरी एसटीत हो, कसे घेत नाहीत बघू. अहो नाही हो घेत नाहीत एसटी मध्ये, बंद झाल्यात ते 500च्या नोटा. आणि मी अहो या तुम्ही बिंदास बसा एसटी मध्ये. आणि बसले ना आले म्हणजे 500ची नोट चालली, म्हणजे 500ची नोट चालली. अहो प्रॉब्लेम तोच आहे,
ज्याला निघायचंय ना त्याची तरतूद पण तो करतो. निघा, बाकीची काळजी करू नका. कदाचित तुमच्या घरामध्ये वाद असतील, प्रभू त्याला मिटवून टाकेल. काळजी करू नका. देवाला ठाऊक आहे तुमची गरज काय, कोणाला कसं शांत करायचं, कोणाला कशी बुद्धी द्यायची, त्याच्या मुखातले शब्द कसे बंद करायचे, त्याच्या मनामध्ये कशी शांती घालायची, कसं वाद शांत करायचंय प्रभूला ठाऊक आहे. कदाचित तुमची शुगर वाढलेली असेल, प्रभूला ठाऊक आहे नॉर्मल कशी करायची. आमेन. जसं सिस्टरांनी साक्ष सांगितले, चर्च मध्ये येताना त्यांना अडचण होती, माझं शरीर साथ देत नाही, प्रभूला काळजी आहे, तसंच या. आणि आल्याबरोबर नेमकी गरज कोणाची काय आहे, कोणाला भाकरीची गरज आहे, तो म्हणतो अरे त्यांना भाकरी आवश्यक आहे. अहो देव तुमच्या भाकरीची गरज जाणून आहे, काय तुम्हाला पाहिजे त्याला ठाऊक आहे, कशा पद्धतीने तुमची गरज पूर्ण करावी हे पण त्याला ठाऊक आहे. पण प्रॉब्लेम काय, आणि भाकरीसाठी घरी बसता का म्हणे. काही लोक म्हटले असते, मिसेस म्हणले असेल तुम्ही जाऊन आशीर्वाद घेऊन या, तर मी भाकरी थापते, 2 भाकरी इशूला पण बनवते. मीटिंगला जाऊन या बघा, प्रभू तिथं वाट पाहत असेल, तुम्ही एक काम करा, तुम्ही पण काय करा, आणि तुमच्यासाठी पण भाकरी बनवते आणि येशू भाकरी बनवते. पण त्या लोकांनी तेवढं केलं नाही, त्यांनी चूल बंद केली. ते म्हटले पहिले प्रभूचं घर कान देऊ नाही का. देवाच्या घराकडे जात असताना ना रविवारी भाकरी पण बनवू नका, डबे येतील. हालेलुया, हालेलुया. आम्हाला तर येतात बाबा. हालेलुया. येतात कोण ना कोणतरी, आम्ही नाही बनवत. भाकरीची काळजी देव करतो. देवाला ठाऊक आहे तुमची गरज काय आहे, कोणत्या प्रश्नासाठी. कदाचित एक प्रश्न तुम्हाला मंदिराकडे येण्यासाठी अडखटी करत असेल, आर्थिक प्रश्न तुमच्याकडे येतो, त्या दिवशी नेमकं तुम्हाला तणाव असतो. इतकी मोठी आर्थिक समस्या येते ना, आणि तिथंच तुम्हाला असं वाटतं आज मनच मस्त आहे, नको जायला, आर्थिक माझी बाजू कमकुवत आहे आणि मला चर्च मध्ये आराधना पण करता येणार नाही. कशाला काळजी करता, वाटा बंद होऊ द्या, सगळ्या बाजूने तुमच्या वाटा बंद होऊ द्या. ज्याची तुम्ही सेवा करत आहात तो वाटा खुल्या करणारा देव आहे. बायबल सांगतं 3.5 वर्षाचा दुष्काळ त्या ठिकाणामध्ये पडला, पण एलियाला सांगितलं जा आणि त्या ठिकाणच्या ओळ्याजवळ जाऊन बस, मी तुझी भाकरीची गरज भागवेल. आणि पवित्र शास्त्र सांगतं त्यानं त्याच्यासाठी कावळा पाठवला. एलियासाठी त्याने भाकरीची तरतूद केली आणि समुदायामध्ये असणाऱ्या लोकांची भाकरीची गरज त्यांनी भागवली. तो देव तुमची गरज भागवणार नाही का, तो गरज भागवणार आहे. आता तुमच्याकडे ती निकड असेल, पण ती निकड प्रभूला तुमच्यासाठी काय करायचे त्याला ठाऊक आहे. आम्ही म्हणाल का, तुम्हाला माहित नाही कशी भागवणार आहे. तुम्ही म्हणाल प्रभू कसं काय, सगळीकडे दुष्काळ आहे, तुला काय घेणं. प्रभू कॅन्सर वरती मेडिसिन आहे, तुला काय घेणं. प्रभू किडनी फेल झाली, कशाला किडनी फेल झाली दुसऱ्याची देईल तुला. जो घेऊन नरकात जाणार आहे त्याची काढून तुला देईल. हालेलुया, हालेलुया. जरा जोरात म्हणा, हालेलुया. आणखीन जोरात म्हणा. देव देईल त्याच्यासाठी. तुम्ही कशाला प्रॉब्लेम करत बसाल. प्रभू आता माझं हे झालं आणि माझं, काही लोकांना तर पोट दुखलं तरी किडनी फेल, अजून फेल नाही, डॉक्टर पण नाही ओके. अहो नीट तपासावं, द्या ना रिपोर्ट फेल म्हणून. एवढ्या आवडतात आणि मग सांगताना पण तोंड बारीक, किडनीला प्रॉब्लेम आहे. कसले विश्वासणारे तुम्ही. आणि खरे विश्वासणारे किडनी फेल असेल तरी म्हणतात माझी किडनी स्ट्रॉंग आहे, कारण माझ्या देवानं माझी गरज भागवली. विश्वासामध्ये खंबीर व्हा, तुमची गरज देव भागवणार आहे. तो म्हटलं यांच्यासाठी भाकरी कुठे आहे, त्याला माहित होतं तो काय करणार आहे. त्याला माहित होतं या ठिकाणामध्ये एक मुलगा त्याच्या डब्यामध्ये 5 भाकरी 2 मासे. जर त्याला माहिती होतं हा कावळा एलियाला भाकर पाठवणार आहे, त्याला माहिती होतं आज एक कावळा या ठिकाणामध्ये ज्याच्या डब्यात 5 भाकरी 2 मासे आणि त्याला ठाऊक आहे तो काय करणार आहे. त्याने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी विचारलं यांना भाकरी कुठून द्याव्यात. काही प्रश्न तुमच्या समोर तसेच आहेत, आवाज बसलेले आहेत.
तुम्ही तुमची उपलब्धता बघू नका. ते म्हटले आपल्याकडे 300 रुपये आहे. तो किती रुपये सगळ्यांनी काय आता ते 300 त्यावेळेस जास्तच बरं का. आता पण 300 असले ना तर मी एवढ्या लोकांना जेवण घातलं असतं. हालेलुया. हा मी सुरुवात करतो. विशालला विचारा तो पास्टर कसा बघत राहा. अरे 20 वर्षाचा अनुभव आहे. 20 वर्षात देवाने मला कधी खाली पाहू दिलं नाही, आता पण पाहू देणार नाही. 300 रुपये त्या काळात. बायबल 2000 वर्षापासून तसंच आहे. बायबल मधली 300 रुपयाची किंमत बदलली नाही. ते 300 तेव्हा होतं. मी 20 वर्षापूर्वी वाचलं तेव्हा 300 रुपये तसंच होतं. आणि 20 मला वाटतं मी लहान होतो त्यावेळेस मला चांगलं आठवतं 22 पैसे लिटर रॉकेल होतं. त्यावेळेस पण 300 रुपयेच होतं. 150 रुपयात आमचं सामान भरत होतं. 122 रुपयात वडिलांचे 150 रुपये पगारांचे आणि 122 रुपयात खातं भरायचं. तेव्हा पण 300 रुपये तेवढेच होते. तेव्हा पण 300 रुपये लिहिलेले आहेत. समस्या हजारो वर्षापासून तीच आहे पण पुरवठा पण तोच आहे. 1000 वर्षापूर्वी जेवढी मोठी समस्या होती ना तेवढीच मोठी समस्या अजून पण आहे. पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी 2000 वर्षापूर्वी जसा येशूने पुरवठा केला तसाच आता पण पुरवठा करणार आहे. तसाच आता पण पुरवठा करणार आहे. तसाच आता सुद्धा तुमच्या जीवनामध्ये तो महत्त्व करणार आहे. तुमच्या उपलब्धतेवर नाही ही त्याच्या उपलब्धतेवर आहे. तुमच्याकडे किती आहेत मोजत बसू नका. माझ्याकडे 53,000 आहे ते मी मोजले. सॉरी 1.5 लाख ही माझी गरज आहे. पण मी ते कट पाहणार नाही. जो तिथे आहे तो याच्यापेक्षा भारी गेला. देवावरती विश्वास ठेवा. तुमचा पगार पाहू नका. आमीन म्हणाल का? कित्येक लोक आल्यावर पगार बघ. आता कसा महिना भागवायचा. मोदीने तर ह्या महिन्यात 50% पगार द्यायचा ठरवलाय. 50% घरी सॉरी ऑफिस मध्ये आणि 50% बँकेत. आणि बँकेत तर ही मोठी लाईन. तुमच्या उपलब्धतेकडे बघू नका. देव बरोबर मोदीचं मन बदलून टाकेल. आणि नाही बदल तर फरक नाही हो. कावळा तर पक्का आहे. हालेलुया हालेलुया. देव कठीण ठिकाणी अशा गोष्ट शक्य करणारा देव. शास्त्र सांगतं त्यानं त्यांची काळजी घेतली. आणि म्हणून शेवटची गोष्ट वाचूया 6व्या वचनामध्ये. हे तर त्याने त्यांची परीक्षा पाहण्याकरिता म्हटलं कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते. येशूला आपण काय करणार आहोत हे ठाऊक आहे. त्याला तुमच्या घरात काय करायचं ठाऊक आहे. तुमच्या लेकरांच्या बाबतीत काय करायचं ठाऊक आहे. तुमच्या पतीच्या बाबतीत काय करायचं ठाऊक आहे. तुमच्या कोर्ट केसच्या बाबतीत काय करायचं ठाऊक आहे. तुमच्या बिझनेसच्या बाबतीत काय करायचं ठाऊक आहे. फक्त तुम्हाला ठाऊक आहे का तुम्हाला त्याच्याकडे जायचंय हे लक्षात घ्या. तुम्ही त्याच्या घराकडे जायचंय. बाकीचं काय करायचं तो करेल. दर रविवारी येत राहा. आणि इकडं देव चमत्कार करायला सुरुवात केल्याबरोबर बायबल सांगतं त्यानं त्यांची परीक्षा पाहण्यासाठी. तो तुमची परीक्षा पाहताय. तुम्ही म्हणाल नाही मी 2 रविवार आलो, 4 रविवार आलो, 5 रविवार आलो, काही घडलं नाही. परीक्षा पाहताय. प्रेज लॉर्ड म्हणाल का? जरा जोरात प्रेज लॉर्ड म्हणाल का? परीक्षा पाहतो कधी. जसं ब्रदर सुनीलची परीक्षा पाहिली. परीक्षा पाहतो देव. खरंच तुम्ही देवाला विश्वासू आहात का? विश्वासू पण पाहिलं. जा म्हणतो डॉक्टर सांगितलं तुझ्या मिसेसला मुलगा होणार नाही. मी सांगतो होणार आहे. जा. आणि तेवढा डॉक्टरची रिपोर्ट देवाने बदलून टाकला. हा तो देव आहे. तो तुमची परीक्षा पाहतो. हा तो देव आहे. तुम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये कधी कधी तुमच्याकडे ते लेटर असेल की जिथं तुम्हाला सांगणार तुम्ही बेदखल नोकरीत करणार आहे. पण देव एका रात्री चमत्कार घडवेल. त्याला कोणती गोष्ट कठीण नाही. तुमचा बिझनेस संपूर्णपणे संपू द्या. यांगीच्या चर्च मधल्या एका व्यक्तीचं मला चांगलं आठवतं ज्याचा फार मोठा त्या मिठाचा बिझनेस होता कोरियामध्ये. फार मोठी त्याने मिठागर आणि ती
कोठार त्या मिठानं भरून टाकले आणि एक दिवशी एक मोठी सुनामी आली आणि त्याचं सगळं समुद्राच्या काठावरती असणारं सगळं भांडार त्या मिठाचं उद्ध्वस्त झालं आणि तो व्यक्ती भिकारी झाला, कफल्लक झाला, कर्जबाजारी झाला आणि तो धक्का इतका जबरदस्त त्याला बसला की तो मनुष्य वेड्यासारखा त्या कोऱ्यामध्ये वेड्यासारखा भरपूर लागला. एक श्रीमंत मनुष्य रस्त्यावरती भटकत असताना लोकांनी पाहिला आणि तेवढ्यामध्ये देवानं या व्यक्तीला सेवेसाठी तिथं उभं केलं. ज्याच्या डोळ्यातनं अश्रूचे केस एकमेकांमध्ये गुंतलेले, ज्यानं कित्येक वर्ष आंघोळ न केलेला आणि ज्याच्या अंगावरती कपडे नाही असा एक व्यक्ती रस्त्यावरती सापडला आणि लोकांनी त्याला आंघोळ घालून कोऱ्यावरनं आणि त्या चर्च मध्ये आणलं आणि पॉल यंगीच्या तिथं गेले आणि गेल्याबरोबर देवाने त्यांना दाखवलं की याचं सगळं यानं गमावलेलं आहे आणि मी त्याला परत करून देणार आहे. पॉल यंगीच्या तिथं गेले, त्या व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवायला सुरुवात केली, डोक्यावर हात ठेवला आणि तेवढ्यामध्ये तो व्यक्ती ओक्साबोक शिरडायला लागला आणि जो वेडा झाला होता परंतु त्याच दिवशी देवाच्या आत्म्याने त्याचा ताबा घेतला आणि तो व्यक्ती त्याने सांगायला सुरुवात केली, मास्तर मी सगळं काही गमावलं, म्हटलं काळजी करू नको, देव तुझ्या जीवनाची पुनर्बांधणी करत आहे, देव तुला परत एकदा मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद देत आहे. आणि त्या व्यक्तीला तुम्हाला माहिती का, या व्यक्तीला देवानं परत एक उभं केलं. कोरियातली सगळ्यात मोठी घड्याळची कंपनी असते त्या व्यक्तीच्या मालकाची. प्रभू जे करणार आहे ते करणार आहे. तुम्ही मात्र हरलेल्या परिस्थितीमध्ये देवाकडे या. प्रभू जे करणार आहे ते तुम्हाला सांगणार नाही, पण एक दिवशी तुमच्या नजरेला पडेल आणि मग तुम्ही म्हणाल खरोखर येशू तू जे केलं ते मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. तसंच या, निराश आणि हताश न होता. आज तुमची भावना कोणती आहे? प्रभू तुमच्याकडे पाहत आहे. कुठल्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही आला, कर्जबाजारी आहात, पिडलेले आहात, त्रासून गेलेले आहात, आजारानं तुमचं शरीर भरलेलं आहे, तुम्हाला माहिती का प्रभू जे तुमच्या घरामध्ये करणार आहे ते वेगळं असणार आहे. आणखीन एक व्यक्ती मला नागपूरमध्ये माहिती, कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती आयुष्य जगणारी व्यक्ती. त्यांना देवाच्या लोकांनी पकडून आणलं, वचन सांगितलं आणि त्या व्यक्तीने त्या कचऱ्याच्या दुकानापासून एक सुंदर प्रकारचं मोठं दुकान त्यानं टाकलं आणि स्वतःचा बंगला अस्तित्वात असणारा व्यक्ती त्या नागपूरमध्ये सुद्धा आहे. का? कारण प्रभू जे करणार आहे ते करणार आहे. आपल्या प्रश्नाकडे पाहू नका, प्रश्न सोडवणाऱ्या देवाकडे पहा आणि प्रभू जे करेल ती तुमच्या जीवनामध्ये एक साक्ष रूपाला असणार आहे. आता तुमच्याकडे नाही ना, धन्यवाद देवा. नाही ही गोष्ट खूप चांगली आहे. का? कारण नाही असताना जे मिळणार आहे ती साक्ष असणार आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देवा. प्रभूच्या सानिध्यामध्ये